हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। आज आपण बोलणार आहे वजायनायटिस म्हणजेच वजायनल इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशन बद्दल। सगळ्यात पहिला बघूया हे कशामुळे होतं। पहिली गोष्ट, इतर कुठल्याही शरीरातल्या ऑर्गनला जसं इन्फेक्शन होतं, इन्फ्लमेशन होतं, तसाच दिस इज ऑल्सो अ पार्ट ऑफ बॉडी। त्यामुळे त्याच्यामध्ये लाज वाटण्यासारखं किंवा मलाच कसं काही झालं आणि आता मी कसं दाखवू असं वाटण्याची काही गरज नाही। जसं इतर ऑर्गन्समध्ये इन्फेक्शन होतात तसं या ऑर्गनला इन्फेक्शन होतं। हे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, फंगल इन्फेक्शन असतं किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन सुद्धा असू शकतं। अनेक वेळा मेनोपॉजमध्ये किंवा हॉर्मोनल डिस्फंक्शनमध्ये इस्ट्रोजन खूप कमी झाल्यामुळे तो एरिया खूप ड्राय होतो आणि त्यामुळे खूप इचिंग होतं। इतर इन्फेक्शन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिस्चार्ज सुरू होतात, खूप जास्त इचिंग असतं आणि एक प्रकारचा खूप अनइझीनेस त्या एरियामध्ये निर्माण होतो। आता बऱ्याच वेळा स्त्रिया डॉक्टरांकडे जायचं टाळतात आणि हे इन्फेक्शन जास्त वाढवून घेतात। जसे इतर आजारामध्ये आपण औषधं देतो तसंच ह्या आजारामध्ये सुद्धा आपण डिस्चार्ज प्रमाणे डायग्नोसिस करतो, त्याप्रमाणे पोटात घ्यायला काही औषधं, बाहेरून काही एक्सटर्नल क्रीम्स या पद्धतीनं मॅनेजमेंट करतो आणि हा आजार संपूर्णपणे लवकरात लवकर बरा होतो। याच्यामध्ये काळजी घेण्याचं काय आहे स्त्रियांमध्ये, तर स्त्रिया जे एक्सेसिव्ह क्लिनिंगसाठी जे काही गोष्टी वापरतात असे इन्फेक्शन झाल्यानंतर ते सगळ्यात पहिलं टाळायचं आहे। खूप जास्त वॉश करणं, खूप जास्त सोप वापरणं, खूप जास्त स्पेसिफिक प्रोडक्ट वापरणं हे संपूर्णपणे टाळायचं आहे। नॅचरली आपण जेवढं क्लिनिंग करतो तेवढंच क्लिनिंग जरी इन्फेक्शन झालं असलं तरी अपेक्षित आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो फिजिकल पार्टनर आहे त्याला कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आहे का, फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन अशा पद्धतीचं इन्फेक्शन आहे का हे बघायचंय की ज्याच्यामुळे तो रिकरन्स असतो तो टाळला जातो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांनी अतिशय टाईट कपडे जे आहेत म्हणजे जाड कपडे, टाईट कपडे, नॉन ब्रिदेबल कपडे हे भारतीय वातावरणात, भारतीय हवामानात सूट होत नाही। त्यामुळे तशा पद्धतीचे कपडे सतत घालायचे नाही आहेत। आणि अति महत्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे स्त्रियांचे जे इनर वेअर्स असतात ते खडखडीत वाळलेले पाहिजेत। बऱ्याच वेळा ते कुठेतरी कोपऱ्यात, अंधारात अशा ठिकाणी वाळत टाकलेले असतात आणि मग ते संपूर्णपणे वाळत नाही, त्याच्यामध्ये दमटपणा, ओलावा राहतो आणि हा ओलावा इन्फेक्शन वाढवण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी मदत करतो। त्यामुळं तुमचे इनरवेअर्स जिथं भरपूर हवा आहे, भरपूर ऊन आहे अशा ठिकाणी वाळत टाका, ते संपूर्णपणे वाळले पाहिजे। आणि अशी जर जागा नसेल तर सरळ स्वच्छ इस्त्री करा आणि ते खडखडीत वाळलेले इनरवेअर्सच वापरा। याच्यामुळं तुमचा जो एरिया आहे तो हायजिनिक, ड्राय आणि स्वच्छ राहील आणि तुमचं इन्फेक्शन जे आहे ते क्युअर व्हायला मदत होईल। तर पटकन जर असे त्रास सुरू झाले तर डॉक्टरांना भेटा आणि पटकन यातून बाहेर पडा। त्याच्यामध्ये लाज वाटण्यासारखं काहीच नाही। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।